चैत्र महिन्यामध्ये केली जाणारी आंबे डाळ आज मी तुम्हाला दाखवत आहे। कोकणामध्ये आंबे डाळ खूप फेमस आहे आणि ही चैत्र महिन्यात केली जाते। 1 वाटी आपण घेतलेला आहे चण्याची डाळ। चण्याची डाळ स्वच्छ धुवायची आहे आणि कमीत कमी 4 ते 5 तास आपल्याला भरपूर पाण्यामध्ये भिजत घालायची आहे। डाळ नीट भिजणं गरजेचं आहे। डाळ भिजल्यानंतर त्याच्यातलं अतिरिक्त पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। 1 वाटी कच्च्या डाळीसाठी आपण 1 वाटी कच्ची कैरी इथे यूज करणार आहोत। कैरीची सालं काढून घ्यायची आहे आणि कैरी आपण किसून यूज करणार आहोत। 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी कैरी, किसलेली कैरी हे प्रमाण आहे। कैरी जास्त आंबट असेल तर अर्धी वाटी यूज करा। मी तोतापुरी कैरी घेतली होती, ही जास्त आंबट नसते, त्यामुळे मी 1 वाटीच यूज केलं होतं। आंबा कच्चा असेल तर तुम्ही कच्ची कैरी अर्धी वाटी यूज करू शकतात। कैरी किसून घेणं गरजेचं आहे। कैरी किसून झाल्यानंतर जी डाळ आपण भिजून ठेवली होती त्या डाळीला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। डाळ वाटण्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहोत। आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। मी 2 हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घेणार आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी नंतर ॲड करणार आहेत। आधी सुरुवातीला नुसत्या मिरच्या मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतल्या होत्या। पाण्यामध्ये भिजलेले चण्याच्या डाळीचं पाणी काढून टाकलेलं आहे। डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। डाळ ही थोडीशी खडबडीत वाटायची आहे, म्हणजे एकदम फाईन आपल्याला ग्राइंड करायची नाही आहे। जाडसर डाळ वाटणं खूप जास्त गरजेचं आहे। आंबा डाळ ही याच पद्धतीने वाटली जाते। थोडीसं मी जिरं घातलेलं आहे। थोडी कच्ची कैरीसुद्धा मी टाकून याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलं होतं। मला थोडं आंबट आवडतं, त्यामुळे डाळीबरोबर थोडीशी कैरीसुद्धा टाकून मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं होतं। तयार झालेले आहे आपलं मेन मिश्रण। आता हे मिश्रण एका वाटीमध्ये, एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। वरतून आपण खमंग फोडणी करणार आहोत। यामध्ये चवीप्रमाणे मीठ, त्याच्यानंतर साखर घालायची आहे। साखर ही नक्की यूज करा, कारण आंबट गोड चव जी आहे ही अप्रतिम येते। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात। उरलेली किसलेली कैरी घातली आहे। भरपूर कोथिंबीर आणि ओला नारळ ह्याच्यामध्ये यूज केला जातो। आपण वरतून खमंग अशी एक फोडणीसुद्धा करणार आहोत। फोडणीसाठी तेल इथे थोडं जास्त घ्यायचं आहे। साधारणपणे 4 ते 5 टेबलस्पून तेल इथे मी यूज केलं होतं, त्यामुळे खूप जास्त तेल घेतलं असं नका सांगू, कारण या रेसिपीमध्ये तेलाची फोडणी ही अप्रतिम लागते, त्यामुळे थोडं जास्त तेल घेणं गरजेचं आहे। 4 ते 5 टेबलस्पून तेलामध्ये 1 चमचा मोहरी घातले। थोडीशी नावाला मी याच्यामध्ये जिरं पण यूज केलं होतं आणि चिमूटभर मी ओवा पण टाकला होता। ओवा घातल्यामुळे डाळ पचायला हलकी होते। भरपूर हिंग घालायचं आहे। चमचाभर मी हिंग घातला होतं। गॅस बंद करून मी पाव चमचा याच्यामध्ये हळदसुद्धा घातली होती। खमंग फोडणी थोडीशी आपल्याला थंड करायची आहे आणि मग आपण चण्याच्या डाळीवरती ह्याला टाकणार आहोत। गरम गरम फोडणी नका टाकू, नाहीतर जर डाळ उरली तर ही लगेच खराब होते। त्याच्यामुळे फोडणी थोडीशी थंड करा रूम टेम्परेचरला आणि मग ती या मिश्रणावरती आपल्याला टाकायची आहे। वरतून भरपूर कोथिंबीर आणि ओला नारळ टाकून ही सर्व केली जाते। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चमच्याने मिक्स करून दाखवलं आहे, पण ओरिजिनल जेव्हा तुम्ही कराल ना तर इथे हाताचा वापर करा। हाताने दाबतच ही डाळ तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तयार झाली आहे अप्रतिम चवीची अशी ही आपली आंबे डाळ। तुम्ही याआधी जर कधी नसेल बनवलीत तर नक्की करून बघा, अप्रतिम चव लागते। कोकणामध्ये चैत्र पाडव्यामध्ये जेव्हा हळदी कुंकू केलं जातं त्यावेळेला आंबे डाळ आणि पन्ह हे खिरापतीमध्ये देण्याची पद्धत आहे। अप्रतिम चवीची ही कच्च्या डाळीपासून तयार झालेली आहे आंबे डाळ। जर तुम्हाला खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आजचा आंबे डाळचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे।